त्रासदायक असं कृत्य केलं होतं. इगतपुरी त्र्यंबकेश्वर नाशिक सुराणा पेठ कळवण येथील सावकारीशाही विरुद्ध संघर्ष केला, बंड केला आणि त्या इंग्रजाच्या इंग्लंडमध्ये राहिला सुद्धा या आद्यक्रांतिकार राघोजी भांगरे यांची दखल घ्यायला भाग पाडलं. साहेबच्या विरोधामध्ये बंड करून आज आदिवासींचा ज्या संपूर्ण समाजाचे जे सातबारे आहेत त्या सर्वांचे सातबारे त्यांना बहाल करण्यासाठी खऱ्या अर्थाने त्यांचा जन्म झाला आणि हे सर्व करून आणि ते आता परत चालू. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पेंट शेतगावच्या बोहड्यामध्ये. आपल्या आज या बोहड्याच्या कार्यक्रमानिमित्त आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांची भूमिका सादर करतात विजय पेलमरे. त्यांचा गेटअप तयार आहे. तर आपला हा दुसरा वर्ष बोहड्यामध्ये राघोजी भांगरेंचं पात्र साकारायचं. तर आज विजय भाऊने घोडा आणला होता, ओरिजिनल घोडा. त्याच्यावरती बसून वीर राघोजी भांगरे यांची स्वारी येणार आहे. चला, घोडा तयार आहे, इकडं पात्र पण आपलं रेडी आहे. तर चला, तुम्ही व्हिडिओचा आनंद घ्या. चॅनलवर तुम्ही नवीन असाल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे बघा, आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे आपले घोड्यावरती स्वार झालेत. तर आता त्यांची स्वारी आपल्याला आपल्या बोहड्याच्या रिंगणामध्ये जाणार. इधर भी दो बंदे दो लोग हैं. आपलं काय पात्र ये सॉरी जा सॉरी जाऊ दे तू. इंग्रजशाहीच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थाने सर्वात अगोदर भारतामध्ये जर काही बंड केला असेल ते आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे या पेंशनगावच्या बोहडाच्या निमित्ताने आदिवासीच्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी ज्या महान देवतांना आपण सादर केलं आणि आपण बघितलं, त्याचप्रमाणे राघोजी भांगरे सुद्धा आमच्यासाठी दैवत आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. यांच्या भूमिकेमध्ये आहेत विजय पेलमरे. आजूबाजूला उभे असलेले जसं नाचना तसं
राघोजी भांगरे यांचा बंडाचा इतिहास 3 पिढ्यांचा आहे. आज संपूर्ण बहुजनांना सावकारशाहीपासून आणि इंग्रजांपासून मुक्त करण्याचं काम खऱ्या अर्थाने जर कोणी केलं असेल तर भारतातला सर्वात पहिला क्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी 8 नोव्हेंबर 1805 मध्ये जन्मलेले या महान क्रांतिकारक माता रमाई रामजी बाबा यांच्या पोटी देवगाव मुक्कामी त्यांचा जन्म झाला. 1836 मध्ये रामजी बाबांना ज्या नगरच्या तुरुंगामध्ये डांबण्यात आलं त्यानंतर खऱ्या अर्थाने राघोजी भांगरे आणि भाऊ भांगरे या दोघा भावंडांनी खऱ्या अर्थाने बंड केलं. सोनं सोबतीला सोनच साथीचा होता तेवढा आवाज. आवाजात खरं तर गुरु समान त्यांना ते मानत होते. असा या महान क्रांतिकारक यांचा बंड रक्तबाईच्या डोंगरावर सर्वात मोठा बंड झाला. अशा या महान क्रांतिकारकाचा खऱ्या अर्थाने पैसे गावामध्ये आगमन होत आहे. संपूर्ण समाज आजही त्यांना सतत नमन करत आहे, सतत नमन करत आहे. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आज महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सातव्या इतिहासामध्ये आदिवासी समाजाचं साहित्य लौकिक स्वरूपात असल्याने ते आतापर्यंत उजाडत आले नाही. आज खऱ्या अर्थानं आपल्या मौखिक स्वरूपात गाण्याच्या स्वरूपात राघोजी भांगरे खऱ्या अर्थाने त्यांना भारत देशाला कळवण्याचं काम खऱ्या अर्थानं आपल्या आदिवासी समाजातील तरुणांनी आणि सुशिक्षित लेखकांनी आणि विचारवंतांनी खऱ्या अर्थाने केलं. या सर्वांचा आपण या ठिकाणी हार्दिक आभार मानतो. राघोजी भांगरे 10 वेळेस पंढरपूरला गेले असता चंद्र भागवतरावर त्यांना अटक झाली. 2 जानेवारी 1847. त्यानंतर इंग्रजांनी पकडून त्यांना ठाण्याच्या स्मृतीवरती कारागृहामध्ये आणण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांच्यावरती खटला चालवला गेला. त्यांनी कोणताही वकील त्यांना लोन दिला नाही. खऱ्या अर्थानं एकतर्फी निकाल लागला आणि 2 मे 1848 आंबेडकरांना प्रतिनिधी झालं. अशा या महान क्रांतिकारक संपूर्ण समाजाकडे या समाजाला सरकार मुक्तीपासून सावकारांपासून मुक्ती हवी होती आणि म्हणून आपल्या हिरा जन्माला आला. म्हणून ज्यावेळेस आद्य क्रांतिकारकांना मराठा समाजाने त्यांचा सफल केलेला आहे. आजही त्या ठिकाणी त्यांची समाज आहे. संपूर्ण परिसरातून आलेले सर्व बहुधारक प्रेमी यांचं पेंशेत ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत. भावना आखाडी बोहरा म्हटलं की बोहरा म्हणजे काय, हे का करायचं, कशासाठी करायचं, तर इतिहासामध्ये आपण बघितलं तर हडप्पा संस्कृती असेल तो त्या ठिकाणी ते उत्खनन बोलाला. ग्रीक संस्कृती असेल, हडप्पा संस्कृती असेल, या संस्कृतीचं भविष्यामध्ये जतन राहावं यासाठी या बोहऱ्यासारख्या या संस्कृती उदयास आल्या आणि आपल्या पूर्वजांनी या बोहऱ्यासारखे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले. या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र येतो. कुठल्याही कार्यक्रमाच्याच निमित्तानं आपण एकत्र येतो. आज सुद्धा या बोहऱ्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपण एकत्रित आलो. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आद्य म्हणजे सुरुवातीची क्रांती विरोधात सुरुवातीचा जो लढा दिला, सुरुवातीचा जो सशस्त्र असा उठाव केला तो म्हणजे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी. सुरुवात जी केली क्रांतीची, सुरुवात जी केली दंडाची ती या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे म्हणून त्यांना आद्य क्रांतिकारक म्हटलंय. 2 मे 8 नोव्हेंबर 1805 रोजी देवगाव आपल्या तालुक्याचं भाग्य देवगाव या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. तर 2 मे 1848 त्यांना ठाणे येथील कारागृहामध्ये त्यांना फाशी देण्यात आली. इंग्रज सरकारला त्यांनी अतिशय सरकी पळ करून सोडलं होतं. राघोजींचं संघटन कौशल्य त्यांनी मुळा खोरे 40 गाव डांगण 12 गाव पठार त्याचबरोबर सावकार इंग्रज यांना अतिशय त्रासदायक असं कृत्य केलं होतं. इगतपुरी त्र्यंबकेश्वर नाशिक सुराणा पेठ कळवण या येथील सावकारी शाहीविरुद्ध संघर्ष केला, बंड केला आणि त्या इंग्रजाच्या इंग्लंडमध्ये राहिला सुद्धा या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची दखल घ्यायला भाग पाडलं. आज इंग्लंड एवढा बलाढ्य देश असूनही त्या राघोजी भांगरेंचं त्यांना
असा वचक बसला. आणि त्या काळी व्यंकटेश नावाचा एक अधिकारी होता. त्यांनी या राघोजी भांगरेंवर रुपये 5,000 ही रक्कम आता जरी कमी वाटत असली तरी 1805 साली त्या काळी 5,000 म्हणजे जवळ 10 कोटीच्या आसपास ती रक्कम होती. एवढं मोठं भय त्या विरोधांना या राघोजी भांगरेंचं होतं. असो, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी राघोजी भांगरेंचं सण, राघोजी भांगरेंचं आठवण, राघोजी भांगरेंचे स्मरण या ठिकाणी केलेलं आहे. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा जय जयकार झाला पाहिजे, त्यांचा इतिहास जगासमोर आला पाहिजे, अशी क्रांती या राघोजी भांगरेंनी केलेली. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा आखाडी गोरा महोत्सवाच्या निमित्तानं पुन्हा एकदा आलेले सर्व पाहुणे मंडळी होतं, गोरा रसिकचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या भूमिकेचं श्रीयुत विजय पदवेरे यांचं सुद्धा सर्वांच्या वतीनं हार्दिक आभार, हार्दिक स्वागत. इथून पुढचा कार्यक्रम सुद्धा असाच पद्धतीनं चालू राहणार आहे. तरी सर्वांना सर्व प्रेक्षक वर्गाला विनंती, आपण अशाच या कार्यक्रमाचा मनमुराद असा आनंद घ्यावा. आणि माता रमाई यांच्या प्रति जन्माला आलेले आणि या भारतीय स्वातंत्र्यामध्ये पहिल्यांदा इंग्रजांच्या आणि सावकारशाहीच्या विरोधामध्ये बंड करून आज आदिवासींसहित ज्या संपूर्ण समाजाचे जे सातबारे आहेत त्या सर्वांचे सातबारे त्यांना बहाल करण्यासाठी खऱ्या अर्थाने त्यांचा जन्म झाला. आणि हे सर्व करून आणि ते आता तिथून परत चालले. हे राघोजी भांगरेंचा असतात. त्यांचे विचार खऱ्या अर्थाने त्यांच्या मनात गेला असल्याने आज त्यांच्या भूमिकेतून साकारत आहेत. अशा या कलावंतांचं विजय पदवेरे यांचे हार्दिक स्वागत आणि आभार. तसेच आपल्या गावची कार्यक्रम प्रत्येक वर्षी त्यांनी पब्लिकसाठी सादर करावा ही नम्र विनंती करतो. झाडामध्ये झाड उंच बांधलं जातं असा हा आपल्या आदिवासींचा दैवत आज त्यांच्या गावामध्ये आगमन करून आणि आता ते आपल्या मार्गस्थी झाला आहे. तरी सगळ्यांनी त्याच्या नावाचा एक मोठासा प्रवेश करायचा आहे.